नागपूरच्या यशोधरानगर परिसरातून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 16 वर्षाच्या मुलीला घरात डांबून ठेवत सिगरेटचे चटके देऊन मारहाण करण्यात आली आहे। इतकंच नाही तर घराबाहेर गेल्यास मुलीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समोर आलं आहे। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित 16 वर्षीय मुलगी 10वीची विद्यार्थिनी आहे। जानेवारी महिन्यात ती कुटुंबियांना न सांगता घरातून निघून गेली होती। त्यानंतर माणकापूर पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती। नंतर ही मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचली, मात्र कुटुंबियांसोबत जाण्यास तिनं नकार दिल्यानं तिला कळमेश्वर येथील बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आलं होतं। 7 ऑगस्ट रोजी मुलीच्या भावाच्या मित्रानं तिला नौशाद अलीच्या घराजवळ पाहिलं। त्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला। 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुलगी नौशादच्या घराजवळ आढळून आली। तिच्या चेहऱ्यावर सूज आणि मारहाणीच्या खुणा होत्या, तर हातापायांवरही दुखापतीच्या खुणा दिसून आल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीत मुलीनं नौशाद अली याच्यावर गंभीर आरोप केले आहेत। नौशाद तिला घरात डांबून ठेवत होता आणि सिगरेटचे चटके देत मारहाण करत असल्याचं तिनं सांगितलं। तसंच त्याच्या कुटुंबियांना मारहाणीबाबत सांगितल्यानंतर त्यांनी मदत करण्याऐवजी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोपही मुलीनं केलाय। नौशाद आणि त्याचं कुटुंबीय घराबाहेर जाताना मुलीला घरात बंद करून बाहेरून कुलूप लावत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं। मुलीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा नौशादला संशय होता आणि त्याच संशयातून तिच्यावर मारहाण आणि अत्याचार केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। फिर्यादीची मुलगी ज्या मुलासोबत किंवा तिच्या मित्रासोबत गेली, तो मुलगा ती मुलगी जिथं भोला हायस्कूल येथे शिकत होती, त्या हायस्कूलच्या समोर त्या मुलाच्या आईचा एक ठेला होता। तर त्या आईसोबत तो मुलगा असायचा। तिथून त्या मुलीची त्या मुलासोबत ओळख झाली होती आणि तेव्हापासून त्यांचं बोलणं चालणं चालू होतं। आज रोजी फिर्यादीने माहिती मिळाल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याला कळलं की त्याची बहीण ही यशोधरानगर हद्दीमध्ये राहत आहे आणि त्या नमूद फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी यशोधरानगर येथे गुन्हा दाखल आहे।